तुझं हाड कुठं दिसत नाही का असं म्हणतो मला. तर मी गंधारचं हे संक्षिप्त इंट्रोडक्शन होतं. सोनीजींना मी माहिती देतो. मी वेद जहागीरदारला विनंती करतो आपल्या क्लबच्या वतीने गंधारजींचं स्वागत करावं. या अर्चना वहिनी यासोबत. वेळ वेस्ट करता मी माईक हँडओव्हर करतो डॉक्टर गंधार सरांना. हरि ओम. नमस्कार. हरि ओम. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. अरे सगळेजण मागे चालले. जरा त्यांनी अवघड समोर ठेवला होता. ताण निर्माण करणाराच विषय होता. आजकाल स्ट्रेसचा शब्द ऐकला की आपल्याला ताण येतो. असं तर विषय खरं तर महत्वाचा आहे म्हणूनच निवडला गेलाय. डॉक्टर सोनी आहे त्यांना तर त्याचं सगळं आणखीन जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. पण थोडा योगाचा माझा संबंध असल्या कारणाने हा विषय मी आपल्या समोर ठेवणार आहे. कुठे काही चर्चात्मक स्वरूपामध्ये हा कार्यक्रम असावा असं मला वाटतंय. त्याच्यामुळे फक्त ते लेक्चर किंवा व्याख्यान असं नसावं. तुम्हाला कुणाला काही वाटलं, काही प्रश्न असेल, काही असेल तर थांबून विचारायला हरकत नाही. काही शेअर करणार असाल तर शेअर करायलाही हरकत नाही. कारण आशुतोषजींशी सकाळी गप्पा मारताना त्यांनी सांगितलं की तुमच्या ग्रुपचं काम तर चांगलं, रोटरीचं काम सगळ्यांनाच माहिती आहे, जगभर माहिती आहे की चांगलं काम होतच असतं, त्याच्यासाठी सगळे एकत्र येतात. पण त्यांनी एक छान मुद्दा सांगितला. त्यांनी सांगितलं की अरे आम्ही सगळे एकत्र येण्यासाठी हा ग्रुप झालाय आमचा. तर त्याच्यावरनं मला एक रिसर्च आठवला. आपण सगळ्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटी ऐकली असेल. त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लॉन्जिट्युडिनल म्हणजे खूप लांब अनेक वर्ष चालेला असा रिसर्च झाला. 75 वर्ष तो रिसर्च चालू होता. बघा बरं का, आजपर्यंत आपल्या रिसर्चच्या हिस्ट्रीमध्ये 75 वर्ष कुठला स्टडी झालेला नाही. पण हा त्याच्यातला एक आहे. तर 75 वर्ष हार्वर्डच्या युनिव्हर्सिटीच्या रिसर्चर्सनी 852 लोकांना फॉलो केलं. 852 लोकांचा ते सगळा डेटा गोळा करत होते. तो डेटा कशाशी संबंधित होता, माहिती कशाची होती, तर ते दरवर्षी त्या लोकांकडे जाऊन त्यांची तब्येत कशी आहे बघायची, त्यांच्या आनंदाचं मोजमाप करायचे आणि जिवंत आहे का नाही ते तर पहिले बघायचे. 75 वर्षानंतर बहुतेक सगळेच लोक गेले. मग तेव्हा त्या सगळ्या लोकांनी तो डेटा, रिसर्चर्सनी डेटा एकत्र केला. आणि तो डेटा जेव्हा एकत्र केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जास्त वर्ष कोण जगलंय. एक गट केला, सगळ्यात जास्ती कोण जगलं. दुसरा गट केला, सगळ्यात आरोग्य चांगलं कोणाचं होतं. दुसरा गट झाला. तिसऱ्या गटामध्ये त्यांनी सगळ्यात आनंदी कोण जगलं. तर दरवर्षी गेले की आनंदी, कधी पण आनंदी, अशी लोक कोण होती. आता ह्या 3 गटांमध्ये त्यांना टॉपचे 5% लोक सापडले. अरे हे सगळ्यात आनंदी आहेत, हे सगळ्यात आरोग्य संपन्न आहेत आणि हे सगळ्यात लांब जगलेले लोक. आणि गंमत अशी झाली की हे 5% जे टॉपचे ते एकच होते. जे आनंदी होते तेच जास्त वर्ष जगले, तेच आरोग्य संपन्न आहे. मग नाही रिसर्चर्सचा आणखीन त्याच्यातला इंटरेस्ट वाढला. काय या लोकांमध्ये असं काय की ज्याच्यामध्ये पैशाचा संबंध असतो, फायनान्शियली ह्या लोकांचं स्टेटस स्ट्रॉंग चांगलं असतं. गंमत अशी झाली की त्याच्यात फायनान्शियली काही संबंधच नव्हता.
बहुतेक लोक कमी पैसे असलेले होते. 80% लोकांकडे जेमतेम पैसे होते, थोडेसे पूर्वीला असे पैसे होते. मग तर आणखीन रिसर्चरचा इंटरेस्ट वाढला, कारण मग पैशाचा संबंध नाही तर मग कसे काय जगले, नाही का फार चांगलं काही खात होते का वगैरे, असं असं काय फार खास नव्हतं. मग काय फार शिकलेले होते का, की हुशार असल्यामुळे त्यांना काय फार फरक पडला, त्याचा तर अजिबात काही संबंध नाही. फार शिकलेले आणि फार हुशार याचा काही संबंध आला. मग कशाचा संबंध होता? रिसर्चर्सच्या असं लक्ष झालं की जी लोक जास्त जगलेली आहेत, जास्त आनंदी आहेत आणि जास्त आरोग्य त्यांचं चांगलं आहे, त्या लोकांचे सोशल कनेक्शन फार चांगले होते. पहिली गोष्ट म्हणजे नाते चांगले होते त्यांचे. नवरा बायकोचे 25, 30, 40 वर्ष आनंदाने संसार करतात. भांड्यांची आवाज घरात येत नाही. आणि मित्र सगळे जोडलेले. मग आता प्रश्न असा येतो की या सोशल याचा संबंध शरीराशी कसा येतो? कारण हे तर सगळे शारीरिक गोष्टी झाल्या, मानसिकता आहेच आहे आनंद, पण मग शरीराशी कसा संबंध आहे? तर रिसर्चर्सचे असं लक्ष झालं की आपल्या शरीरामध्ये एक हॉर्मोन आहे आणि त्या हॉर्मोनचं नाव आहे ऑक्सिटोसिन. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, डॉक्टर लोकांना तर सगळं माहितीच आहे. गायनेकोलॉजिस्ट वगैरे कोणी असेल तर ते ऑक्सिटोसिन वापरतातच रेग्युलर. तर एनिवे ऑक्सिटोसिनचा संबंध आहे. आता ऑक्सिटोसिन नक्की करतं काय? आता सगळ्या काही गोष्टी आपल्याला अजून कळलेल्या नाहीत मेडिकल सायन्समध्ये, समजलेलंच नाही. पण मुख्य ऑक्सिटोसिनचा रोल आहे स्ट्रेस कमी करतो. ऑक्सिटोसिन काय करतं तर स्ट्रेस कमी करतो. आता स्ट्रेस कमी झाला याचा अर्थ आनंद वाढला, स्ट्रेस कमी झाला याचा अर्थ आरोग्य चांगलं झालं, स्ट्रेस कमी झाला याचा अर्थ जास्तीत जास्त वर्ष आपण जगणार. मग हा स्ट्रेस नक्की काय? आता बघा, आपण शहरांमध्ये बसलेलो आहोत, संभाजीनगरला अगदी मध्यवस्तीमध्ये या हॉटेलमध्ये आपण बसलेलो आहे. पण ह्या सगळ्या डेव्हलपमेंट्स, ह्या सगळ्या ज्या की बदल झालेले होते मागच्या 30-40 वर्षातले बदल आहे. याच्या आधी आपण असे नव्हतं. आपण कुठेतरी गावामध्ये जमिनीशी स्पर्श करून कुठेतरी बसलेलो असायचो. अशा विचार खोलीमध्ये समजा तुमच्या समोर खोलीत बसलेले तुम्ही, दरवाजा बंद केलेला आहे आणि तिथं नाग आला. बघा, विचार करा, नाग आला तर काय होणार आहे? स्ट्रेस वाढणार, टेन्शन येणार. शरीरात काय होणार आहे? बाकी सगळं ठीक आहे. भीती वाटते. शरीरात हृदयाची गती वाढते, शरीर गरम होतं, रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढतं, श्वसनाची गती वाढते, स्नायूंकडे रक्त जायला हे आवश्यक आहे सगळं. मग स्नायूंकडे रक्त का जात आहे? तर त्याला आपण वैद्यकीय शास्त्रामध्ये त्याला फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स असं म्हणतो. फाईट म्हणजे लढायचं आणि फ्लाईट म्हणजे पळून जायचं. म्हणजे लढायचं एक तर, नाही तर पळून जायचं, दोनच पर्याय. हे कशासाठी? तर जीव वाचवा. म्हणजे हा जो रिस्पॉन्स आहे हा काय आहे? हा लाईफ सेव्हिंग रिस्पॉन्स आहे, म्हणजे सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. आता आपले जे पूर्वज होते, या पूर्वजांच्या मध्ये हा रिस्पॉन्स होता आणि म्हणून ते वाचले. ते समजा वाचले नसते तर आपला जन्मच झाला नसता. त्याच्यामुळे हा रिस्पॉन्स जो आहे हा लाईफ सेव्हिंग रिस्पॉन्स आहे, याची शरीराला आवश्यकता आहे. आता या रिस्पॉन्स मध्ये काय काय होतं बघा बरं. हृदयाची गती वाढते, रक्तदाब वाढतो, रक्तामध्ये साखर वाढते. कुठून येते ती साखर? तर लिव्हर मधनं ती साखर येते. ती साखर कशासाठी येते? तर ग्लुकोज म्हणजे काय? तर स्नायूंची ऊर्जा आहे, एनर्जी येते. हृदयाची गती का वाढते? तर सगळ्या स्नायूंपर्यंत रक्त पोचायला पाहिजे. रक्तदाब का वाढतो? तर रक्त पोचायला पाहिजे. आणि रक्त का पोचायला पाहिजे? तर एक तर लढता आलं पाहिजे
फाईट किंवा पळून जाता आलं पाहिजे, फ्लाईट. म्हणजे हे सगळं जे वाढतं आहे हे आपल्याला आपलं जीवन वाचवण्यासाठी वाढतं. अजून काय काय होतं बघा बरं का. आता गंमत आहे, आता सगळी गंमत सुरू होते शरीरामध्ये. आता काय होतं की आपल्याकडे रक्त काय भरपूर नाहीये, 5 लिटरच्या आसपास रक्त असतं फक्त, जास्त काय नसतं, बहुतेक वेळा कमीच पडतं. म्हणून त्याच्या ब्लड बँक सुरू झाल्या ना सगळ्या. जास्त असतं तर कशाला कोणाला काही गरजच लागली नसते. रक्त आपल्याकडे जास्त नाही. मग आता ते सगळं जर रक्त स्नायूंकडे गेलं तर कुठून तरी तर घेतलं पाहिजे ना ते रक्त. मग ते कुठून घेतलं जातं, तर पहिलं ते घेतलं जातं पचन संस्थेकडे. आता त्याच्या मागेही कारण योग्य आहे. आता अन्न पचतं आहे, पण तो नाग जर का चावला तर मेल्यानंतर ते अन्न पचून काय उपयोगच नाहीये. शरीरही हुशार आहे ना, मेंदू खूप हुशार आहे. आता कशाला लागतंय तुला रक्त, जगला तर भाऊ पुढचं पुढं रक्त बंद करून टाकतो पचन संस्थेकडे. दुसरी आणखीन एनर्जी कुठून घेतली जाते, तर ती घेतली जाते आपल्या रोगप्रतिकारक शक्तीकडून, इम्युन सिस्टीम. कारण इम्युन सिस्टीम आणि पचन डायजेस्टिव्ह सिस्टीम या दोन्ही खूप जास्त ऊर्जा घेतात. आता बघा नाश्ता झालाय, एकदम फ्रेश, एकदम ताजं ताजं वाटतंय. आणि भरपूर होते पदार्थ. हो हो, आल्या आल्या मलाही लोक म्हटले की घ्या घ्या. अहो घेतलं तर लेक्चरला बोलवलंय. हो ना, दुपारी जेवण झालं, नाश्ता झाला की कसं असं खुर्ची वगैरे शोधायची, जरा एसी बीसी जरा थोडासा वाढून द्यायचा. कारण रक्त तिकडं लागतं ना. प्रश्न तो आहे, रक्त तिथं केल्यामुळे या सगळ्या अडचणी येतात. मग आता नाग आलाय तर ते तसं चालणार नाही ना. म्हणून मग ते काय करतं, मेंदू पोटाचा रक्तप्रवाह कमी करून टाकतो. तसंच रोगप्रतिकारक शक्तीचंही तिथे इम्युन सिस्टीमचंही फंक्शन कमी करून टाकतं. का कमी करतं, आता बॅक्टेरिया आहेत तर ते थोडा वेळ थांबतील ना. तो जगलाच नाही तर ते बॅक्टेरिया थोडा वेळ चालतं. म्हणून तिथं आपण कमी करतो रक्त शरीर. आता रोगप्रतिकारक शक्ती, एक दिवस जर का ताप आला तर दुसऱ्या दिवशी अशक्तपणा लगेच येतो का. B12चं इंजेक्शन, B12च्या गोळ्या, जरा काहीतरी ते ORS वगैरे असं सगळं घेतो ना आपण जरा ताकद वाढायला. कारण इम्युन सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम अतिशय जास्त प्रमाणात ऊर्जा आपल्याकडनं घेत असतात. म्हणून जेव्हा तुम्हाला लढाईची वेळ आहे तेव्हा या दोन सिस्टीम शरीर बंद करतं. अजून पुढे काय होतं बघा, लढाईची वेळ आली तर कुठेतरी जखम होणार, काहीतरी लागणार तुम्हाला. आणि युद्ध करायची वेळ आली आणि लागलं तर रक्त वाया जाणार नाही. आणि त्याच्यामुळे डेथ पूर्वी व्हायच्या. ते कुसावरती ठोकायचे ना, जीसस क्राइस्टला कुसावर ठोकलो, त्याच्यामध्ये डेथ कशी होते तर ब्लड लॉसमुळे होते, एक्सेस ब्लड लॉस. आता ते ब्लड लूज होऊ नये म्हणून शरीर काय करतं, तर रक्त गोठण्याचा कालावधी कमी करतो. बघा, रक्त गोठण्याचा कालावधी जो असतो कालावधी आता सांगतील तर तो कमी करतं शरीर. का, तर जखम होणार आहे पळताना किंवा लढताना, तर ती जखम झाली तर पटकन रक्त गोठावं. म्हणजे आता पुढे अजून एक होतं याच्या. आता शरीरामध्ये जे आपले एनर्जी सेंटर्स, एनर्जी स्टोरेजेस असतात, म्हणजे फॅट्स झाले किंवा वेगवेगळे हाय एनर्जी मॉलिक्युल्स असतात, त्याच्यातच ते पण शरीर खर्च करायला लागतं. म्हणजे फॅट्स आहेत तर फॅट बंद करायला लागतं. कारण त्या बंद का करायच्या, तर पळायला लागणार नाही तर लढायला लागणार आहे ऊर्जा. म्हणजे ऊर्जा खर्च पडते आहे, ब्लड प्रेशर वाढत आहे, हार्ट रेट वाढतो आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम थांबती आहे, इम्युन सिस्टीम थांबती आहे. याला आपल्याकडे स्ट्रेस रिस्पॉन्स असं म्हणतात. ही झाली स्ट्रेस रिॲक्शन. आणि ही कशामुळे होते, तर स्ट्रेस हॉर्मोनमुळे होते. आता तुम्ही सगळ्यांनी स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिझॉल ऐकलं असेल ना. कॉर्टिझॉल बऱ्यापैकी
सगळ्या लोकांना माहीत असतं. तर हे सगळं जे करते ही स्ट्रेस रिॲक्शन ही कॉर्टिझॉलमुळे होते, या एका हॉर्मोनमुळे होते. आता त्याच्यावर दुसरे हॉर्मोन्स पण आहेत, पण आपण सध्या कॉर्टिझॉलच बोलूयात फक्त. मग आता ही रिॲक्शन कशासाठी आहे तर लाईफ सेव्हिंग आहे. म्हणजे त्या नागाशी भांडणारे नाही किंवा पळून जाणार आहे. आता ही जी काही पळण्याची किंवा लढण्याची जी घटना आहे ती किती वेळ चालते बघा. आता आपण खूप महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. किती वेळ तुम्ही करणार आहे लढायला? किती 5 मिनिटं? एक तर तो चालणार नाही तर तुम्ही त्याला मारणार. काही झालं तरी खेळ तर संपणारच, त्याचा नाही तर तुमचा आपला. पळून गेले 3-4 मिनिटात बरेच लांब पळून जातो आपण. मग काय तो काय त्या अशा गोष्टी तसं होत नाही बरं का. त्यांनी पाहिलेलं आहे आता नागाचं डोळे सेव केला काय मला असं काय होत नाही. पण एनिवे 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सगळं थांबतं. आणि मग काय होतं, मग शरीर या स्ट्रेसमुळे जे काही झालेलं आहे गोष्टी ते सगळं ते निस्तारायला लागतं. आता स्ट्रेसची जी रिॲक्शन आहे त्याच्या विरुद्ध रिॲक्शन शरीर द्यायला लागतं. त्याला आपण रिलॅक्सेशन रिस्पॉन्स म्हणतो. स्ट्रेस रिस्पॉन्स आणि इकडे रिलॅक्सेशन रिस्पॉन्स. सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम आणि इकडे पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम. जाऊ दे, नर्वस सिस्टीमची नावं विसरली तरी काय हरकत नाही. स्ट्रेस आणि रिलॅक्सेशन दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. हा जसा फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स आहे, फाईट ऑर फ्लाईट, तसा ह्या रिलॅक्सेशन रिस्पॉन्सला रेस्ट अँड डायजेस्ट रिस्पॉन्स असं म्हणतात. हो बघा, नाव छान आहे, रेस्ट अँड डायजेस्ट. मग त्याच्यात काय होतं, हृदयाची गती कमी होते, रक्तदाब ब्लड प्रेशर कमी होतं, रक्तातली साखर कमी होते, जी काही एनर्जी वाया गेलेली आहे ती भरायला सुरुवात होते. मग डायजेस्टिव्ह सिस्टीम परत काम करायला लागते, इम्युन सिस्टीम परत ऍक्शन मध्ये येते आणि सगळं स्थिरस्थावर होतं. म्हणजे एकदा हे झालं की त्याला बॅलन्स करायला रेस्ट अँड डायजेस्ट रिलॅक्सेशन रिस्पॉन्स शरीराला मदत करतो. आता गंमत अशी आहे, हे सगळं रहस्य सुरू होतं इथून. असा नाग किंवा असा वाघ किंवा असं युद्ध किती वेळा व्हायचं हो आमच्या आयुष्यात पूर्वी, 50 वर्षापूर्वी? महिन्यात एखाद्या वेळेला, 2दा बस. याच्यापेक्षा तर जास्ती होत नव्हतं. म्हणजे आमच्या शरीराला स्ट्रेस रिस्पॉन्स हँडल करायला किती वेळा मिळायचा? 1दा, 2दा, 3दा. बाकीचा महिनाभर आरामात असायचा. लोक पाहिजे ना, आता सुद्धा आपण खेड्यामध्ये गेलो की लोक शांत असतात, अजिबात घाई नसते. आपल्याकडे अजिबात नसतं. सकाळी उठले पहिले व्हॉट्सअप पाहायला पाहिजे, मग इंस्टाग्राम पाहायला पाहिजे, फेसबुक वरती थोडंसं बघायला पाहिजे ना. आजकाल काही नसतं, आरामात रिलॅक्स कर, आरामात सगळं चाललेलं असतं. भारतीय वेळ तर सगळ्यांना माहितीच आहे आपल्याला. आज माझी संकल्पना बदलली बरं का, पण संभाजीनगरच्या वेळेच्या बद्दल तुमच्यामुळे सगळे वेळेवर आले. काही काय कारण असं आले वेळेवर. आणि रेस्ट अँड डायजेस्ट रिस्पॉन्स जो आहे तो लॉंगर ड्युरेशन, अशी निसर्गाची रचना आहे आपल्यात. आता गंमत काय झाली आहे की मागच्या 20-25 वर्षात आपल्या जीवन पद्धतीमध्ये खूप बदल घडले. वाघ तर येत नाही, नागही दिसत नाही, बॉस असतो समोर, महिलांचंही तेच मत आहे. अगदी खरोबर. नवरा. आता प्रश्न असा आहे,
नाही आता कसं आहे, मी कुणाच्याही बाजूने बोलू शकत वादाचा विषय पण जास्तीत जास्त बाजू कुणाची घ्यायला लागणार तर महिलांचीच घ्यावं लागेल. राहायचंय तर कारण राहायचंय बद्दल दुमत आहे का कोणाकडे? नाही. आता तुम्हाला सांगतो, जगभर सगळ्यात जास्त योग महिला करतात. 80% योग वर्गामधले साधक महिला असतात. आता सांगा मला, योग चांगला आहे आणि जास्त महिला योग करतात म्हणजे हुशार कोण झालं? महिलांसाठी पुढची गंमत सांगतो. पुरुष काय करणार? आम्ही जिमला जाणार. बाकी तर रिसर्च वगैरे तर मी खूप सांगू शकतो, कारण माझी एक प्रोफेसरची सुपरवायझर ती एक्सरसाइज फिजिओलॉजीची आहे. त्याशिवाय मला त्याच्यामध्ये सारखंच सगळे अभ्यास करायला लागले. एक छोटंसं सांगतो, की रिसर्चमध्ये जात नाही. जिम मध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक आला असे अनेक व्हिडिओ सगळ्यांनी पाहिले. आजपर्यंत तुम्ही असा एक तरी व्हिडिओ पाहिलाय का की योगाच्या क्लासमध्ये कुणातरी हार्ट अटॅक आला? मग हुशार कोण झालं? पटलं? बरं असं की स्ट्रेस रिएक्शन माझं शरीर देते. आता स्ट्रेस रिएक्शन कशासाठी आहे? स्ट्रेस रिएक्शन आहे फाईट ऑर फ्लाईट. लढायचं आहे किंवा पळून जायचंय, याच्यासाठी माझं शरीर तयार करतं. आता मला सांगा, त्या बॉसच्या समोर मी जर का पळून गेलो तर पराभव कोणाचा आहे? माझाच आहे. आणि त्या बॉसच्या समोर मी लढलो तरी पराभव कोणाचा आहे? माझाच आहे. आलं लक्षात? ही झाली आपली अडचण. कारण आपल्या शरीराला माहितीच नाहीये की ही जी नवीन अडचण उद्भवलेली आहे या मागच्या 30 वर्षात 40 वर्षातल्या सिच्युएशन्स, इव्हेंट्स डेली लाईफ मध्ये, याच्याशी डील कसं करायचं माझ्या शरीराला माहित नाहीये. ते इथं मला भांडूनही उपयोग नाही, पळून जाऊन पण उपयोग नाही. तशीच गोष्ट घरची आहे. बायको नवऱ्याला म्हणणार, नवरा बायकोला म्हणणार, सकाळी आणि संध्याकाळी दोघं एकमेकांचं तोंड पाहणार. पळून जाणार कुठे? पळून गेले तरी नुकसान, भांडले तरी नुकसान. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे ही रिएक्शन तिथं पण उपयोगाची नाही. आणि आजकाल कशी झाली ही रिएक्शन? बायको आणि बॉस आणि नवरा बाजूला ठेवून द्या, रिएक्शन साधी. व्हॉट्सअप वरती मेसेज पाहिलाय की आपली स्ट्रेस रिएक्शन. ज्या बातम्या येतात आजकाल, जे चाललेलं आहे जगात, हे सगळ्या बातम्या सगळ्यांपाशी जातात. आता मी इटलीमध्ये होतो. इटलीमध्ये माझ्या समोर प्रश्नोत्तरांमध्ये मला एकाने प्रश्न विचारला की युक्रेनमध्ये एवढं वॉर चाललंय, योगाचा त्याच्यात रोल काय? माझीच एक विद्यार्थिनी जी युक्रेनमध्ये होती, ती नेमकी त्याच वर्कशॉपला होती तिथं, कारण ती फ्रान्समध्ये शिफ्ट झाली. फ्रान्समधनं मला भेटायला म्हणून ती इटलीमध्ये आली होती. मी तिचंच उदाहरण दिलं त्यांना. म्हणजे की हिचं घर गेलंय सगळं युक्रेनमध्ये. तिचा नवरा तिथं 2 वर्ष अडकला होता, आत्ता तिला भेटलाय. तिला ते सगळं सोडून ती फ्रान्समध्ये आली, ती सुद्धा शांत बसली. आणि तुम्हाला कशाचं ते युक्रेनच्या युद्धाचं टेन्शन? आणि तुम्हाला टेन्शन आलं म्हणजे काय पुतीन बंद करणार आहे का युद्ध? तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल वाढलं म्हणजे काय झेलेन्स्की वॉर थांबवणार नाहीये? मग तुमच्या शरीरात जर का कॉर्टिसॉल वाढलं तर त्रास तुम्हाला होणार आहे. त्याच्यामुळे आपण कशावर नाही आजकाल स्ट्रेस घेतो. गंमत आहे. आणि देशाची परिस्थिती तशीच आहे. पण प्रश्न असा आहे की देशाची परिस्थिती कधी चांगली होती? मागच्या 1000 वर्षांचा इतिहास काढा. 700 वर्ष तर मुघलांचं राज्य होतं, 300 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं. आता नाही ना, कोणतरी IPL असे तरी आहेत इकडं इकडं दोन्हीकडे, कारण त्यांनाही भीती आहे ना, त्यांना मिळणार नाही, खायला मिळणार नाही, त्याच्यामध्ये कुठेतरी तर त्यांनाही ऐकायला लागतं. आता कुठे अशी वाईट परिस्थिती आहे फार की आपण आपलं कॉर्टिसॉल वाढवून. आता विषय असा आहे तो
रोजच्या जीवनामध्ये 2दा 3दा 4दा वाढलेलं असतं. व्हॉट्सअपच्या मेसेजनी वाढतं. इंस्टाग्रामवरती मी फोटो अपलोड केलाय, माझ्या मित्राच्या फोटोला 50 लाईक आलेत आणि माझ्या फोटोला 5च लाईक आलेत. कॉर्टिझॉल वाढलं. आता कॉर्टिझॉल वाढून काय त्या फ्रेंड लिस्ट मधल्या लोकांना काय भांडणार आहे आपण आणि पळून जाणार आहे इंस्टाग्रामचा अकाउंट बंद करून? मग त्या कॉर्टिझॉलचा उपयोगच नाही ना काही. म्हणजे त्या रिॲक्शनचाच काही उपयोग नाही. आता ट्रॅफिक वरती आपण गाडीवरती रोड रेस तर ऐकली असेल. ओव्हरटेक करता, आता कोणीतरी ओव्हरटेक केलं, कॉर्टिझॉल वाढलेलं. नुसतं गाडी चालवताना कॉर्टिझॉल वाढतं, कारण एवढ्या वेगाची आपल्याला सवयच नाहीये. आपण पळण्याच्या वेगाला आपलं ब्रेन डिझाईन झालेलं आहे. या वेगाला सुद्धा कॉर्टिझॉल असतं. आता त्याच्यापेक्षा जास्ती वेग दिसतोय, ब्रेनला तयारी तर ठेवायला लागणार. ब्रेकवरती पाय ठेवायचा असेल तर कॉर्टिझॉल असल्याशिवाय तर दाबला कसं जाईल? तुम्ही जर का पूर्ण रिलॅक्स असाल दाबला जाणारच नाही तो. तर म्हणून आपल्याला रोज आपल्या शरीरामध्ये 2-3 वेळा तरी कॉर्टिझॉल येतो. म्हणजे काय, तर सारखा तो स्ट्रेस रिस्पॉन्स असतो ऍक्टिव्ह. आणि रेस्ट आणि डायजेस्ट म्हणजे रिलॅक्सेशन रिस्पॉन्स जो आहे तो शरीरात येतच नाही. कारण सकाळीच भांडण झालं नवरा बायकोचं, वाद झाले म्हणून आपण भांडण म्हणतो, वाद झाले, दोघांचं कॉर्टिझॉल वरती. आता ते शांत होण्याच्या आधी मला गाडीतनं जायला लागतं ऑफिसमध्ये. मग ते गाडी चालवताना रस्त्यात मध्ये कोणतरी येतो, परत कॉर्टिझॉल वाढतं. ऑफिसला गेलं की बॉस सांगतो काहीतरी, हे तू केलं नाही किंवा हे करायचंय, परत कॉर्टिझॉल वाढतं. मग फार थकून जातो आपण, थोडंसं बसावं म्हणतो तर लक्षात येतं अरे कामाची ताण वाढतोय. मग काय दमल्यासारखं होतोय, मग काय कॉफीने कॉर्टिझॉल वाढतो. मग काय कॉफीच्या मागं आपण का धावतो, तर कॉफीमुळे कॉर्टिझॉल वाढतं. आता सकाळपासून 3 वेळा मी खर्च केलेला आहे कॉर्टिझॉल, त्याच्यामुळे आता ते शरीरात कमी व्हायला पाहिजे, पण ते कमी झालं तर मला झोप येते, काम होत नाहीये, मग मी कॉफी पितो. त्या कॉफीमध्ये साखरही घालतो जास्त, म्हणजे मग रक्तातली साखरही वाढते. आधीच रक्तातली साखर वाढलेली आहे, कारण 3 वेळा कॉर्टिझॉल आलेला आहे. या सगळ्याचा परिणाम असा होतो की माझा रक्तदाब सारखा जास्त राहतो, कारण सारखं कॉर्टिझॉल येतं. कॉर्टिझॉल आलं की ब्लड प्रेशर वाढलं, कॉर्टिझॉल आलं की शुगर वाढली. मग महिनाभर राहिलं असं की डॉक्टर म्हणतात डायबिटीस झाला. महिनाभर ब्लड प्रेशर वरती राहिलं की डॉक्टर म्हणतात ही घे हायपर टेन्शनची गोळी. महिनाभर वरती राहिलं की पचन संस्था बिघडते, ऍसिडिटी, इनडायजेशन, कॉन्स्टिपेशन, या सगळ्या गोष्टी तिथून सुरू होतात. बघावं ना काय काय होतं. त्याच्यानंतर हृदयाची गती सारखी वाढलेली आहे तर बरोबर आहे, पण कॉर्टिझॉल काय करतं, तर आपल्या रक्तवाहिन्यांच्या आत एक लेअर असतो, तर तो लेअर डिस्ट्रॉय करतो कॉर्टिझॉल, आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल एक्युम्युलेट होतं. करोनरी आर्टरी डिसीजेस जे आहे, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस, याचं मूळ कारण कॉर्टिझॉल आहे. कॉर्टिझॉल जर का कमी असेल आणि एंडोथेलियम म्हणजे तो जो लेअर जो आहे तो जर का चांगला असेल तर कोलेस्ट्रॉलने काही फरक पडत नाही. आता नवीन आलंय ना, नवीन अंडरस्टँडिंग डॉक्टर्स झालेलं आहे की कोलेस्ट्रॉल इज नॉट दॅट इम्पॉर्टंट, इट्स वन ऑफ द रिस्क फॅक्टर्स. ठीक आहे, त्याचा थोडा परिणाम होतो, नाही असं नाही, पण तो जेवढा हाईप केला होता त्याचा तेवढा हाईप नाही येतो. बघा, म्हणजे मूळ परत कॉर्टिझॉलच होतं, स्ट्रेस रिॲक्शन. आता पुढे काय होतं, लेवल वाढली की इम्युन सिस्टीम खाली. आता माझी जर का इम्युन सिस्टीम रोज जर का दाबली जातीये तर रोग सहज होणार आहेत ना, इन्फेक्शन लगेच होणार आहेत. फक्त इन्फेक्शन नाही, कॅन्सर हा डायरेक्टली कॉर्टिझॉलच्या लेवलशी संबंधित आहे. स्ट्रेसशी डायरेक्ट संबंध आहे कॅन्सरचा, आणि म्हणून मागच्या 20-30 वर्षामध्ये कॅन्सर वाढला. किती वाढला बघा,
40 वर्षापूर्वी कॅन्सर कोणाला माहिती पण नव्हता. आता कॅन्सर किती वाढला. मेजर रिझन हे आहे. ठीक आहे, बरीच कारणं आहेत बाकीची, त्याला काही नाही म्हणत नाही, पण हे महत्वाचं कारण आहे. पुढचं तुम्हाला सांगतो गंमत, लक्षात ठेवायला हरकत नाही तुम्ही लोकांना. खूप मोठी स्टडीज झालेले आणि कॅन्सर झालेल्यांना ट्रीटमेंट सगळ्यांना मिळते पहिली. आता भारतात सगळीकडे ट्रीटमेंट आहे कॅन्सरची. ती ट्रीटमेंट झाल्यानंतर कॅन्सर जातो, बहुतेक सगळ्यांचा कॅन्सर जातो. आता हा कॅन्सर ट्रीटमेंट नंतर रिमिशन मध्ये गेल्यानंतर जर का तुमच्या स्ट्रेस लेवल्स कमी असतील तर तो परत येण्याची शक्यता खूप कमी आहे, असं हे सगळे रिसर्चर्स सांगतात. बघा, मी काहीतरी तुम्हाला नवीन चांगली गोष्ट सांगतो. एखाद्याला समजा कॅन्सर झाला असेल तुमच्याकडे कुणाच्या ओळखीच्या, तर त्याला पण ही नक्की सांगा. जर का तू कमी केलास कॅन्सरच्या ट्रीटमेंट नंतर, तर कॅन्सरमध्ये काय असतं, 5 year सर्व्हायव्हल हा एक बेंचमार्क आहे की 5 वर्ष जर का तो कॅन्सर परत आला नाही तर तो ऑलमोस्ट माणूस हील झाला असं समजतात. म्हणजे ऑलमोस्ट 90% ही कॅन पुट थ्रू, इज ओव्हर इट. तर 5 year सर्व्हायव्हल हे सगळ्यात जास्ती कुणाचं आहे, तर ज्या लोकांचा स्ट्रेस अगदी कमी आहे ट्रीटमेंट नंतर, अशाच लोकांचं. लक्षात ठेवा, हे खरं तर म्हणजे हायलाईट करून सांगायला पाहिजे सगळ्यांना, कारण हा मार्ग आहे, हा उपाय सांगतो मी तुम्हाला. तर एनिवे, तर स्ट्रेसचा रोल किती. आता गंमत अशी होते की स्ट्रेस जे कॉर्टिसॉल काय करतं, तर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीजने थायरॉइड हॉर्मोन्स वरती डायरेक्ट परिणाम करतो. आता जर का सारखं कॉर्टिसॉल हाय तर थायरॉइड हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात. थायरॉइडचे सगळ्यांना माहिती आहेत प्रॉब्लेम्स काय आहेत, काय नाही, हायपो हायपर, एक डायरेक्ट संबंध आहे याचा कॉर्टिसॉलशी. पुढे जेव्हा कॉर्टिसॉल हाय असतं, जेव्हा तुम्ही त्या वाघाशी लढणार आहे किंवा पळून जाणार आहे, तेव्हा तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा काय उपयोग नाही ना. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशाला पाहिजे तुम्हाला. मेन्स्ट्रुअल रिलेटेड हॉर्मोन्स किंवा मेल हॉर्मोन्स, टेस्टोस्टेरोन वगैरे याची काही आवश्यकता नाहीये. म्हणून शरीर काय करतं, या हॉर्मोन्सला पण सबड्यू करून ठेवतं, कमी करत त्याचं फंक्शन, आणि त्याचा उपयोग नाहीये. आता जर का दिवसातनं 3-4 वेळेला हेच झालं तर माझे रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स आणि थायरॉइड हॉर्मोन्स पण अफेक्ट होणार आहेत. आणि दिस इज वन ऑफ द मेजर रिझन्स फॉर इनफर्टिलिटी. बघा, मी तुम्हाला कारण सांगतोय, सगळे रोग ह्याच्यात येत आहेत. सायकोलॉजिकली तुम्ही बघायला गेलात तर स्ट्रेसचे रूप काय काय आहेत बघा. पहिलं स्ट्रेसचं रूप म्हणजे अँझायटी, फिअर, इथून तर सुरू झाला रिस्पॉन्स. त्याच्यापुढे अँगर, हे पण स्ट्रेसच रूप आहे. आता जेव्हा अँगर एक्सप्रेसच करता येत नाही तेव्हा डिप्रेशन येतं. हे डिप्रेशन हे सुद्धा कॉर्टिसॉलशी संबंधित आहे. आता नवीन स्टडीज झाले, स्किझोफ्रेनिया, वेडाचे झटके लोकांना ना. तर स्टडीज असे झाले की ज्या लोकांचा स्ट्रेस जास्ती आहे अशा लोकांना जास्त झटके येतात, आणि ज्यांचा स्ट्रेस कमी झालेला आहे त्यांना स्किझोफ्रेनिया डायग्नोज झाला पण त्यांचा स्ट्रेस खूप कमी आहे, ते त्याच्यातनं बाहेर पण येतात. स्ट्रेस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन एव्हरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम. प्रत्येक मानसिक रोगामध्ये स्ट्रेसचा रोल आहे. आता कोविडचं तुम्हाला एक संशोधन सांगतो, मग आपण पुढच्या लोकांना त्रास झाले, अनेक लोक आयसीयू मध्ये ऍडमिट झाले आणि काही लोक गेले. तर जी लोक गेले, जे लोक ज्यांचा मृत्यू झाला कोविडमध्ये, अशा लोकांमध्ये अॅक्यूट स्ट्रेस रिस्पॉन्स खूप जास्त होता. म्हणजे स्ट्रेस रिएक्शन खूप जास्त होती, कॉर्टिसॉल जास्त होतं, आणि त्यामुळे काय झालं, त्यांची इम्युन सिस्टीम कॉम्प्रोमाइज झाली. आता सगळ्यात शेवटचा मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो, मग आपण दुसऱ्या चांगल्या विषयाकडे बोलतो, कारण मी आता बहुतेक इनफ घाबरवलेलं आहे सगळ्यांना. वाढले आता जे सांगणार आहे ना त्याच्यातनं आणखीन प्रॉब्लेम्स वाढले, पण त्याच्यानंतर थांबतो. गंमत अशी आहे की स्ट्रेस वाढली, शरीराला काय वाटतं,
की अरे मला सारखं पळायला लागतंय आणि सारखं लढायला लागतंय, पण शरीराला तेवढंच कळतं. मग शरीर काय म्हणतं, अरे हा ना ऊर्जा खूप खर्च होती आपली. मग शरीर काय करतं, तिथं आणखीन अडचण सुरू होते. खायला लागतं ना, वजन वाढतं. वजन म्हणजे काय, स्ट्रेस रिस्पॉन्स येतो. काही नाही, वजन स्ट्रेस रिस्पॉन्स आहे. एवढं नाही थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, थायरॉइडचा स्ट्रेस इफेक्ट होते. स्ट्रेस जर का मॅनेज झाला तर बॉडी सगळं मॅनेज करते. शरीर फार हुशार आहे आपलं. औषध नाही बरं करत आपल्याला. डॉक्टरांची माफी ना, पुढे गेले डॉक्टर साहेब. तुम्ही डॉक्टर लोक जेव्हा प्रिस्क्राईब करतात ना, मी त्यांचंच वाक्य सांगितलं बरं का. डॉक्टर लोक जे लिहितात तेच सांगितले. ते प्रिस्क्रिप्शन वरती लिहितात आर कॅपिटल आणि एक्स. आर एक्सचा अर्थ माहिती का तुम्हाला? आर एक्सचा अर्थ आहे आय ट्रीट ही क्युअर्स. असं त्याचा अर्थ आहे. ग्रीक ओरिजिन जे आहे ना ते हे की मी उपचार करतोय पण बरं तो करतो. 10 इन्फेक्शन झालेल्या, एकच इन्फेक्शन झालेलं आहे 10 लोकांना. त्या 10 लोकांना डॉक्टरांनी एकच अँटीबायोटिक दिलं. ते डॉक्टर सांगतात की हे 70% 80% चान्स आहे की हे काम करेल, 100% काम करेल असं मेडिसिन आजपर्यंत झालेलं नाही. कारण हिलिंग कोण करतं, शरीर करतं. प्रत्येकाचं शरीर कसं चालतं हे त्या शरीरालाच माहिती असतं. आपल्या शरीराबद्दल खरं तर आपल्या सगळ्यांना फार आदर वाटला पाहिजे. कारण आपण कसंही वागवतो तरीही ते चाललंय. अगदी खरंय. खरंय का बोला, खरंच. काहीही खायला घालतो तरीही उद्या सकाळी उठणार आहे मी. म्हणजे शरीराची ताकद किती होत. कितीही खायला घालतो तरीही ते शरीर काम करतंय. आपल्या शरीराबद्दल आपल्याला आदर पाहिजे आणि आपल्या शरीराची आपल्याला आदर आला की मग आपण काळजी घेणार. शरीराची काळजी आली की मग ह्या गोष्टींची जाणीव आपल्याला वाटणार. सेल संपला. कॉर्टिझॉलचं तर बोललो तुम्हाला. सगळ्यांना आता कॉर्टिझॉलच्या बद्दल राग निर्माण झाला असेल की अरे हेच ते बरं का. बरं आणखी राहिला आता न्यूरोलॉजिस्ट सोनी सर पुढे गेले आहे ना, ते सुद्धा तुम्हाला सांगेल की हे सगळं कॉर्टिझॉलच आहे. किडनी डिसऑर्डर कॉर्टिझॉलचा संबंध आहे. डायबिटीज कॉर्टिझॉलच, हायपरटेन्शन कॉर्टिझॉल, कॅन्सर कॉर्टिझॉल, अस्थमा कॉर्टिझॉल, ऑटोइम्यून डिसऑर्डर्स कॉर्टिझॉल, न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स अल्झायमर्स, पार्किन्सन्स, मल्टिपल स्क्लेरोसिस कॉर्टिझॉल, डिमेन्शिया, मेमरी लॉस कॉर्टिझॉल. कारण हे कॉर्टिझॉल काय करतं, हे सगळं खालच्या शरीराचं मी तुम्हाला सांगत होतो, पण हे कॉर्टिझॉल मेंदूच्या पेशी पण मारतं, नर्व्ह सेल्सला पण डॅमेज करतं. आपल्या मेंदूमध्ये एक भाग असतो हिप्पोकॅम्पस म्हणून. तो का महत्वाचा आहे, कारण तिथं स्मरणशक्ती सगळी, मेमरी सगळी तिथं तयार होते. त्याच हिप्पोकॅम्पसला कॉर्टिझॉल डॅमेज करतो. त्याच्यामुळे स्ट्रेस वाढला ना की आपल्याला गोष्टी लक्षात पण राहत नाही. आता हा स्ट्रेस वाढला की आणखीन एक गंमत होते की जी आणखीन जास्त इंटरेस्टिंग आहे. स्ट्रेस वाढला की आपण चुकीच्या गोष्टी खाण्याकडे आपला कल वाढतो. स्ट्रेस वाढला की जास्त साखर, जास्त तळलेलं, जास्त चमचमीत या गोष्टी खायला लागतो आपण. कारण साखर का खातो, ते शरीराला वाटतं अरे स्ट्रेस आहे म्हणजे याला ग्लुकोज जास्ती लागते, या गोड खाऊन. स्नायूंना ताकद पाहिजे. आता स्नायू काही कामच करत नाहीत, ऑफिसच्या खुर्चीवरती बसून ताण वाढलाय, पण हे मेंदूला कळत नाही आणि इथं सगळी अडचण आहे. त्याच्या आपल्या सगळ्या रोगांचं मूळ जे आहे ते स्ट्रेस. स्ट्रेस रिस्पॉन्स, स्ट्रेस रिॲक्शन. जी रिॲक्शन आपल्या पूर्वजांना
जगण्यासाठी आवश्यक होती तीच रिॲक्शन आज आपल्याला मारते. स्ट्रेस रिलेटेड डेथ, सगळ्या डेथ ज्या आहेत आता त्या सगळ्या स्ट्रेस रिलेटेड होत्या. तिनामध्ये एक माणूस हार्ट डिसिजेसने जातो, स्ट्रेस रिलेटेड. पाचामध्ये एक माणूस सीओपीडी, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर, लंग रिलेटेड प्रॉब्लेम्स, स्ट्रेस रिलेटेड. कॅन्सर, स्ट्रेस रिलेटेड. बाकी जी काही कॉम्प्लिकेशन्स आहे की तुम्ही डायबिटीज, हायपरटेन्शन हे म्हणलात तर स्ट्रोक वगैरे होतो त्यांनी, स्ट्रेस रिलेटेड. तेही आणखीन एक राहिलं बरं का विषय. ब्लड क्लॉटिंग टाइम कमी होतो ना स्ट्रेस रिस्पॉन्समुळे. क्लॉट फास्ट होतं ब्लड. मग स्ट्रेस वाढल्यानंतर आपल्या शरीरात सुद्धा रक्ताच्या गुठळ्या पटकन तयार होतात आणि म्हणून स्ट्रोक होतो. ते पण याच्याशी संबंधित. त्यामुळे तुम्ही सगळ्या दिशेने जरी बघितलं तरी सगळ्यात त्रासदायक आपल्याला काय आहे तो स्ट्रेस. अर्थात मी असं स्ट्रेस आहे, भयानक आहे, त्रासदायक आहे म्हणून थांबवणार नाहीये, त्याच्यावरती उपाय पण सांगणार आहे. नाही तर आशुतोषचं काय खरंच काय राव, सकाळी सकाळी बोलून काय सांगितलं खाऊन पिऊन घालून काय धोकादायक रिसर्चेस नवीन येत आहेत. स्ट्रेस आत्ताचा जो वाढलेला आहे आपला त्याच्यात ऍव्हरेज ऑन अन ऍव्हरेज 7.5 वर्ष ते 15 वर्ष आपलं आयुष्य कमी झालेलं आहे. आता आशुतोष शिव्या खाणार हेच ऐकायला बोलवलं का नाही, पण हे खरं आहे. मला सुद्धा तेव्हा आश्चर्य वाटलं, एवढं परिणाम झालेला आहे ऑलरेडी. आपल्याला वाटतंय की आपलं लाईफ एक्सपेक्टन्सी वाढली आहे, पण ती का वाढली आहे तर हे जे साथीचे रोग होते याच्यात मृत्यू जे होते ते कमी व्हायला लागले, एवढाच फरक पडलाय. पण याचा अर्थ पूर्वीची लोक जेवढं आरोग्य संपन्न जीवन जगायचे, साथीचं सोडून द्या तुम्ही, साथीचे रोग सोडून द्या, साथीचे रोग सोडल्यानंतर जेवढं जगायचे तेवढं आपण जगत नाहीये आता. आणि मोठी अडचण आहे. आणि म्हणून आपल्याला या स्ट्रेसला जोपर्यंत आपण मार्ग शोधत नाही तोपर्यंत ही 7.5 ते 15 वर्ष ऍड होणार नाहीत. ती रिकव्हर करता येतात का तर करता येतात, म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रेस रिॲक्शन बंद करणं आवश्यक. आणि उठल्यानंतर नवरा दिसणारच समोर किंवा बायको दिसणारच समोर, ऑफिसला तर जायला लागणारच, गाडी तर चालवायला लागणारच, व्हॉट्सअपचे मेसेज तर येतच राहणार आहेत. ती स्ट्रेस रिॲक्शन कमी कशी करायची त्याच्यासाठी खूप वेगवेगळे मार्ग वैद्यकीय शास्त्राने सांगितलेले आहेत. ते तुम्ही पण ऐकलेले आहेत. व्यायाम सांगितलाय, चांगला आहार सांगितलाय, चांगली झोप सांगितली. हे सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल मी फार काही बोलणार नाही. मी योगावरती बोलणार, तो माझा विषय आहे. त्याच्यात माझी PhD पण त्याच्यातच आहे, योग आणि स्ट्रेस रिस्पॉन्स, स्ट्रेस रिॲक्टिव्हिटी. आता हा जो योग आहे हा आपला आहे, आपल्या पूर्वजांचा आहे. तर या योगाचा तुम्ही जेव्हा अभ्यास करायला जाता तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की ते योगी लोक ध्यानात बसायचे, ऐकलं असेल ना. ते प्राणायाम करायचे, आसनं करायचे आणि नियम पण पाळायचे. योग्याने नियम होते ना, काय खायचं, कधी खायचं, किती खायचं, सगळे नियम होते. कधी झोपायचं, कधी उठायचं, हे पण नियम होते. आजकाल ते आमचे सगळे नियम गेलेले आहेत. उशीर झाला झोपायला, असं पूर्वी व्हायचं नाही. पूर्वी सूर्यास्त झालं की लोक झोपायला तयारीला लागायचे, तसं आजकाल होत नाही. पण ह्या ज्या पूर्वीच्या ज्या सगळ्या पद्धती होत्या, त्या योगशास्त्रांच्या ज्या पद्धती होत्या, या सगळ्या जर का आपण नीट अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की कॉर्टिझॉलचा रिदम ठीक करण्यासाठीच फक्त केलेलं आहे. आता लोक म्हणतील की अहिंसा सांगितली आहे, असलं काय अहिंसा हिंसा आम्हाला कळत नाही. अहिंसा कशासाठी सांगितली? तर हिंसा केली की स्ट्रेस रिस्पॉन्स आहे, भांडण करायला गेले की स्ट्रेस रिस्पॉन्स आहे. तो नको म्हणून अहिंसा सांगितली. अजून नियम सांगितलाय, काय सांगितलंय की सत्य बोला. आता तुम्ही ती लाय डिटेक्टर टेस्ट ऐकली आहे का? लाय डिटेक्टर टेस्ट
इलेक्ट्रोड्स लावतात बोटांना, हो. ते काय टेस्ट आहे? ती स्ट्रेस रिस्पॉन्स मेजर करते. बोटांना लावतात म्हणजे बोटात काय मेजर होतं? तर ते स्किन रेझिस्टन्स मेजर करतात. म्हणजे त्या 2 इलेक्ट्रोड्स मधून बारीक करंट फ्लो होतो. आता स्ट्रेस थोडा जरी आला तरी ताबडतोब आपल्या त्वचेतनं पाणी म्हणजे घाम येतो ना आपल्याला लगेच, तर तो घाम सिक्रेट होतो. म्हणजे आपले स्वेट ग्लँड्स सिक्रेट करतात स्वेट. तो ताबडतोब रेझिस्टन्स कमी होऊन जातो. म्हणजे तुम्हाला स्ट्रेसचा एक विचार आला की ताबडतोब स्किन रेझिस्टन्स कमी झालेला असतो, तो ते मेजर करतो. लाय डिटेक्टरला काय होतं की जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा मेंदूमध्ये एक मेसेज नसतो, 2 मेसेज असतात. ब्रेन सांगत असतो की हे झालेलं आहे, पण मला ते डायव्हर्ट करून मी हे सांगतो. की त्यामुळे ब्रेनला स्ट्रेस निर्माण होतो, स्ट्रेस रिस्पॉन्स येतो. म्हणून पूर्वीच्या योगशास्त्रामध्ये सत्य सांगितलेलं आहे की ते सामाजिक गोष्टी नाही आहेत या योगाच्या. म्हणजे समाज कसा निर्माण करावा असं नाहीये, ते तुम्ही तुमची स्ट्रेस रिएक्शन मॅनेज करण्यासाठी सांगितलेली गोष्ट आहे. आता हे झालं पहिले यमनियम. आले आसनांवरती. आसनं केली आहेत का सगळ्यांनी? सगळ्यांनी केली आहेत आसनं? नाही? तेव्हा आता करायला पाहिजेत. तुम्ही खरंच योगाचा वर्ग अरेंज कराल. योग विद्यार्थ्यांचं काम चांगलं आहे, तुम्हाला शिक्षक मिळून देतील अशी थोडीशी. तुम्ही सगळ्यांनी योगाचा वर्ग चालू करा. कारण सांगतो मी तुम्हाला, आसनांचा परिणाम. माझा जो मुख्य रिसर्च होता 3 भाग होते रिसर्चचे. त्यातला एक भाग जो होता तो योगाचे हे जे सगळे काही कॉम्पोनंट्स आहेत, म्हणजे आसनं झाली, प्राणायाम झाला, ध्यान झालं, त्याचा तुलनात्मक अभ्यास होता, कंपॅरेटिव्ह स्टडी होता की याचा स्ट्रेस रिस्पॉन्स वरती कसा परिणाम होतो. आणि त्या ह्याच्यामध्ये मला फार छान फाइंडिंग्स मिळाले. आपल्याला जर का स्ट्रेस रिस्पॉन्स कमी करायचा आहे तर आसनांनी होतो का? होतो. प्राणायामाने होतो का? होतो. ध्यानाने होतो का? होतो. किती वेळ करायला लागतो, किती तास करायला लागतो, किती दिवस करायला लागतो स्ट्रेस रिस्पॉन्स कमी करायला? तर आता तुम्हाला एक फॅन्टास्टिक न्यूज देतो. अर्धा तास आसनं केली ना तुम्ही, तुमचं कॉर्टिझॉल कमी होतं. फक्त अर्धा तास आसनं, कॉर्टिझॉल कमी. अर्धा तास तर कसाही काढू शकतो. कोणी म्हणेल नाही अर्धा तास नाही माझ्याकडे. 15 मिनिटं जर का ध्यान केलं, मेडिटेशन, तर स्ट्रेस रिस्पॉन्स लगेच कमी होतो, कॉर्टिझॉल लगेच कमी होतो. एकच सेशन मध्ये बघा, मी तुम्हाला असं म्हणत नाही महिनाभर करा, महिन्यानंतर कॉर्टिझॉल कमी होईल असं अजिबात म्हणत नाही. तो आत्ता केलं ना तुम्ही अर्धा तास असणं, अर्ध्या तासात तुमचं कॉर्टिझॉल कमी होणार. 15 मिनिटं ध्यान केलं ना, लगेच 15 मिनिटात कॉर्टिझॉल कमी होणार. प्राणायाम जर का केला 5 ते 7 मिनिटांमध्ये कॉर्टिझॉल कमी होतो. आणि जर का तुम्ही ओंकार म्हणला तर अक्षरशः 4 ते 5 मिनिटांमध्ये कॉर्टिझॉल कमी होतो. मी स्टडीज सांगतोय तुम्हाला, मी काही आणि एक सांगत नाही, एक संशोधन सांगत नाही, मी तुम्हाला सिस्टमॅटिक रिव्ह्यूज सांगतोय. म्हणजे अनेक रिसर्चेस झालेली त्याच्यावरती, त्याला कलेक्टिव्ह एव्हिडन्स सांगतोय. म्हणजे आता ह्या एव्हिडन्सला चॅलेंज नसतो. एक स्टडी केल्यानंतर दुसरा स्टडी त्याच्या विरुद्ध येऊ शकतो, पण जेव्हा असे 10 स्टडीज होतात आणि त्या 10 स्टडीज मधले 8 रिसर्चर्स जेव्हा सांगतात की अरे नाही हे पाण्याची बॉटल ठेवायची, तेव्हा तो एव्हिडन्स होतो. म्हणजे नक्की झालेलं आहे हे. आता याच्यात आणखीन काही वेगळं होणार नाही. एवढी एक साधी गोष्ट आपल्याविषयी आहे. आता स्ट्रेसला गोळी आहे का कोणाकडे? डॉक्टरकडे जर का स्ट्रेसला गोळी असती तर आत्ता आपल्याकडे कमीत कमी 30-40 गोळ्या प्रत्येकाच्या खिशात असतात, बरोबर? आज काय तरी न्यूज वाचली, स्ट्रेस एक गोळी, नवऱ्याशी भांडण झालं, दुसरी गोळी. नाही ना असं कुठे आहे सांगा ना. सगळ्यांना माहिती आहे स्ट्रेसमुळे त्रास होतो. आता माझा मित्र आहे, अगदी जवळचा मित्र आहे, तो 1.5 महिना केला, ब्लड प्रेशर सगळं नॉर्मल ना आलं, आणि मग
साहेबांनी बाकी सगळं सुरू केलं. गोळी घेतली नाही, कारण गोळी हे सोल्युशन नाही ना. आता डायबिटीज स्पेशालिस्ट येतो, तर शुगर वाढलेली आहे, ती गोळी जी दिली जाते, मेटफॉर्मिन दिली जाते, ती काय करते, तर ती शुगर कमी करते, स्ट्रेस रिस्पॉन्स कमी नाही करते. हे लक्षात घ्या. साखरच फक्त वाढलेली असं नाही, कॉर्टिझॉलमुळे सगळ्याच गोष्टींवर परिणाम झालेला आहे. त्याच्यात फक्त साखरेचा विषय तो मिटवतोय, बाकीच्याचा काय, बाकीच्या गोष्टींचा जो त्रास होणार आहे तो होणारच आहे ना, डॅमेज तर करतेच आहे बॉडी. तर त्यामुळे योगाचं महत्व हे आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक. आणि मी योगातले कॉम्पोनंट्स तुम्हाला 30 मिनिटापासून 5 मिनिटापर्यंत सांगितले. आणि अवघड आहे का मग? कुठे अवघड आहे? शरीरावरती दुष्परिणाम तर काही नाही, साईड इफेक्ट काहीच नाही योगाचे. आता आणि ऑस्ट्रेलियामध्ये योग जास्त वापरला जातो हे नक्की आहे. 15% अमेरिकेतले ऍडल्ट्स हे यांनी योगाचा अभ्यास केलेला आहे, असं 2019चा रिसर्च आहे अमेरिकन गव्हर्नमेंटचा. नॅशनल हेल्थ इंटरव्ह्यू सर्व्हे असं त्याला म्हणतात. म्हणजे अमेरिकन गव्हर्नमेंट त्यांच्या देशामधल्या लोकांना इंटरव्ह्यू त्यांचा घेतात आणि त्याच्यात विचारतात की तुम्ही काय वापरता, अल्टरनेटिव्ह कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन मध्ये तुम्ही काय वापरता. त्यात 15% लोकांनी योग सांगितलाय, 3-4% लोकांनी ते चायनीज कुठलं ते ट्रॅडिशनल मेडिसिन हे सांगितलंय, मेडिटेशन सांगितलंय 7% लोकांनी, पण 15% लोकांनी योग सांगितलं. गंमत अशी आहे की ऑस्ट्रेलियामध्ये, आता माझी PhD ऑस्ट्रेलियामधली आहे, मला म्हणजे रिसर्चेस खूप अभ्यास करायला मिळाले. त्यात एक गंभीर रिसर्च मला मिळाला. तो रिसर्च असं सांगितलं की 28 ते 32% ऑस्ट्रेलियातले, रुरल ऑस्ट्रेलियातले डॉक्टर्स, बघा मी काय सांगतो, फार महत्वाचं सांगतो, 30% धरून चालू, ॲव्हरेज 30% डॉक्टर्स ऑस्ट्रेलियातले, रुरल ऑस्ट्रेलियातले, म्हणजे ग्रामीण भागातले योग त्यांच्या पेशंट्सला प्रिस्क्राईब करतायत. भाऊ औषध घे पण योग पण कर. आमच्या भारतामध्ये नाही, दुर्दैवाने नाही. काहीच मोजके डॉक्टर आहेत की जे योगाचं सांगतात, त्यांना स्वतःला अनुभूती. बाकीचे सगळे त्या योगाकडे आमचा हा एक आमच्याशी स्पर्धा करणारं विज्ञान असं बघताय. खरं तर मेडिकल सायन्सकडे उत्तर नसलेल्या गोष्टी योगाने सोडवलेल्या आहेत आणि हे सगळ्यांना माहिती आहे, रिसर्चमध्ये पण आहे. मी तुम्हाला पुढचं सांगतो. 2020 मध्ये कोविडचं झाल्यानंतर 2021 मध्ये अमेरिकेमध्ये एक योगा थेरपिस्ट असोसिएशन आहे, अमेरिकन लोकांची असोसिएशन आहे. तर तिथं त्यांनी एक कॉन्फरन्स घेतली होती. त्या कॉन्फरन्समध्ये माझा पहिला जो रिसर्च होता तो मी तिथं प्रेझेंट केला होता. आता माझ्याबरोबर कोण कोण होते बघा. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधले 3 पेपर्स होते. हार्वर्ड म्हणजे जगातली टॉपमोस्ट मेडिकल युनिव्हर्सिटी. तिथले 3 रिसर्च पेपर्स होते योगाशी संबंधित फक्त. एकूण अमेरिकेमधले 22 रिसर्च पेपर्स होते, भारतामधले 3 होते, ऑस्ट्रेलियातला माझा एकटाच होता आणि बाकी युरोपमधले होते. असे म्हणजे सगळे मिळून एक 60 रिसर्च पेपर्स होते. आता हे रिसर्च पेपर जे भारताच्या बाहेरच्या लोकांचे जे होते ना, ते कुणाचे होते माहिती का तुम्हाला? हे सगळे डॉक्टर्सचे. तिथल्या डॉक्टर्सनेच योगावरती रिसर्च करायला सुरुवात केली मोठ्या प्रमाणावर. आमच्याकडे डॉक्टर्सला योग कॉम्पिटिशन वाटतं. का वाटते मला माहिती नाही. ज्यांनी अनुभव घेतला ते नक्कीच सांगतात, ते डॉक्टर्स की नाही तुम्ही योगाचा अभ्यास चालू करा, लगेच सांगतात. पण ते खूप मोठावर मोठ्या एवढेच. बाकीच्या लोकांना काय, तुम्हाला काय लक्ष देत. योगाचं स्वरूप धार्मिक हे फक्त भारतातच पाहायला मिळतं. भारताच्या बाहेर कोणी म्हणत नाही योगाला धार्मिक. त्यांना सांगितलं ना ओंकार म्हणा, म्हणतात ओंकार. हा मंत्र म्हणा, म्हणतात मंत्र. आता इटलीमध्ये गेलो होतो मी, तर मी त्या माझी जी
विद्यार्थ्यांची टीचर आहे तिथली, इटालियन आहे, लुचिया नाव. तिला म्हणलं लुचिया तू काय अरेंज केलं? ती म्हणली पाऊण तासाचं मंत्राचं चॅन्टिंग सेशन. म्हणलं पाऊण तास कशाला घेते तू लोकांना पाऊण तास कसे बसणार ते? म्हणली नाही नाही तू नको चिंता करू, बसतील म्हणून. बघ बघ हे काय बरोबर वाटत नाही मला. सगळे बसले होते. पाऊण तासात तिने 3 मंत्र घेतले फक्त. एक घेतला महामृत्युंजय, दुसरा घेतला गायत्री मंत्र आणि तिसरा दुर्गा नामावली घेतली. आमच्याकडे ती फॉलो होती तशी तशी ती तिकडे फॉलो केली. काही कोणी तक्रार केली नाही. आणि इटली म्हणजे तिथं पोप तिथंच राहतो ना इटलीत. ख्रिश्चन कंट्री आहे ती सगळी, सगळे ख्रिश्चनिटी सगळीकडे आहे तिथं. आणि सगळे कट्टर ख्रिश्चन होते. काय नाही म्हणले सगळ्यांनी मंत्र, काही कुठं त्रास नाही झाला. आमच्याकडे भारतामध्ये ओंकार म्हणायचं आलं की 10 वेळा विचार करावा लागतो की अरे सेक्युलर असेल तर ओंकार सोडा बरं का. आता माझे विद्यार्थिनी आहे भारतामध्ये आज ओबीज आहे 52% पीपल. अमेरिकेमध्ये हे पर्सेंटेज 65 आहे, युरोपमध्ये हे 67 आहे आणि भारतामध्ये 50+%. काही गरिबी वगैरे काही विषय नाहीये. 50% लोकसंख्येला हा त्रास आहे. आणि तो कशाशी संबंधित आहे? ह्या सगळ्या गोष्टींशी संबंधित. आपण त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे आणि लगेच सुरू करणं गरजेचं आहे. आसनं करणं, आसनांचा परिणाम कशी आलो तुम्ही तर आसनाने काय होतं बघा. आता थोडंसं आसनांचं सांगतो, मग तुम्हाला प्राणायामाचंही थोडं सांगतो. मग आपण थोडीशी आसनं तर नाही करणार पण प्राणायामाचा काही अभ्यास आपण इथं करूया. चालेल ना? चालेल. कारण लगेच करणं शक्य नव्हतं कारण नाश्ता केला होता. म्हणून आता पचला का नाही अजून? का नाही? टेन्शन मुळे अजून तर लोक पसलं ते वाढल्यामुळे पटकन पसलं. नाही ना, त्या लेक्चरमुळे कॉर्टिझॉल वाढलं आणि वाढल्यामुळे पचन संस्था खाली आली. युनिट काय जो प्रश्न विचारला ना तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मेडिकल सायन्सला. त्याचं कारण असं आहे की तुम्ही आता समजा तुमच्या प्लेटलेट काउंट आहे. आता आजकाल डेंग्यूची साथ चालू आहे, ते लोक प्लेटलेट काउंट मोजतात. तर जनरली प्लेटलेट काउंट हा कॉन्स्टंट राहतो. डेंग्यूमध्ये खालीवरती होतं पण डेंग्यू सोडून जातो. डेंग्यू नसताना तो खालीवरती होत नाही. थायरॉइड हॉर्मोन तुम्ही खालीवरती काय फार होत नाही. तुम्ही समजा युरिक ऍसिड मोजायला गेले किंवा क्रिएटिनिन मोजायला गेले तर ते कधी पण मोजलं तरी चालतं, ते काय खालीवरती होत नाही. कॉर्टिझॉलचा प्रॉब्लेम असा आहे की कॉर्टिझॉल सूर्याच्या सगळ्या हालचालीवरती त्याच्या लेवल कमी जास्त होतात आणि आपल्या जीवनशैलीप्रमाणे खालीवरती होत असतं. म्हणजे कसं तर आपलं शरीराचं डिझाईन कसं आहे सांगतो तुम्हाला. नैसर्गिक आपण कसे बनलेलो आहोत तर सकाळी आपण सूर्योदयाच्या वेळेला आपलं कॉर्टिझॉल हे सगळ्यात जास्त असतं. म्हणून सूर्योदयाच्या वेळेला आपल्याला उत्साह असतो. चला म्हणलं चालायला जाऊ, पोहायला जाऊ, पळायला जाऊ, आसनं करू, सूर्यनमस्कार घालू. उत्साहाने आपण सकाळी गोष्टी सुरू करतो. म्हणजे मग कॉर्टिझॉल हे एनर्जी पण देतं. हे बघा मी कॉर्टिझॉलच्या बद्दल वाईट बरंच सांगितलं पण हे पण लक्षात ठेवा की कॉर्टिझॉल अतिशय महत्वाचं हार्मोन आहे. कॉर्टिझॉल जर का तुमचं कमी झालं तर साध्या सर्दीमध्ये सुद्धा मृत्यू येऊ शकतो. भलतच सांगतोय काहीतरी. कॉमन कोल्ड कॅन किल यू इफ कॉर्टिझॉल गोज लो. सो कॉर्टिझॉल कमी पण नाही झालं पाहिजे. आली अडचण आणि चुकीच्या वेळेला वाढलं पण नाही पाहिजे. अडचण परत होतं काय की सकाळी सूर्योदयाला सगळ्यात जास्त 9 नंतर कॉर्टिझॉल खाली जायला लागतं. सकाळी 9 नंतर खाली जायला लागतं. आता नाश्ता झाल्यानंतर आता सगळे थोडेसे दिले की खुर्ची आहे, जरा थंड हवा आहे, आता जेवणानंतर आणखी खाली जातं. म्हणून दुपारची जी प्रोडक्टिव्हिटी असते 12:30 ते 2-2:30 पर्यंतची कॉर्पोरेट प्रोडक्टिव्हिटी लोएस्ट असते. आहे का काही
असतील ना, नंबर्स असतील ना तुमच्याकडे, एवढा लॉस होतो तेवढा लॉस होतो. मग काय करतात, जेवणानंतर कॉफी ठेवून देतात. फार हुशार लोक आहेत ते कॉर्पोरेट वाले. त्यामुळे बहुतेक तुमच्यापैकी सगळे बॉसच असतील. मग मी आयडिया दिली काय, खाने के समय कॉफी रखतो बस. कॉफी कॉर्टिसॉल वाढून देते ना. पण एनिवे जेवणानंतर खाली होतं कॉर्टिसॉल. दुपारी 3-3:30 नंतर परत वाढायला लागतं. संध्याकाळी 5-5:30-6ला कॉर्टिसॉल परत वरती असतं. म्हणून संध्याकाळी पण उत्साह असतो आपल्याला. मग जेव्हा सूर्यास्त होतो, सूर्यास्त झाला की कॉर्टिसॉल खाली जायला लागतो. आणि रात्री 12 वाजता कॉर्टिसॉल आयडियली आदर्श स्थितीमध्ये कॉर्टिसॉल 12 वाजता लोएस्ट असतं. आणि म्हणून आपल्याकडे पूर्वी म्हणायचे की जो मध्यरात्रीचा वेळ आहे त्याच्या आधी झोपायचं. आणि मग ते लोक झोपायचे नाहीत, पोरं झोपायचे नाहीत, म्हणून मग त्या कथा आल्या की मग भूत असतात. भूत असतात म्हणजे काय, तर कॉर्टिसॉल जर का लोएस्ट असेल तर मन वीकेस्ट आहे ना, मनात काही ऊर्जाच नाही आहे ना, काही ताकदच नाही आहे. मग नकारात्मक विचार जास्त येऊ शकतात. म्हणून आपल्याकडे असं सांगितलं की त्यावेळेला गाढ निद्रा म्हणजे डीप स्लीप. तुम्ही ते फिटनेस वॉचेस वगैरे आजकाल बघता का, त्याच्यामध्ये स्लीपचे टाईप्स येतात. एक आहे लाईट स्लीप, एक आहे डीप स्लीप, एक आहे REM स्लीप. हा, तर ती डीप स्लीप जी आहे ती जर का त्यावेळेला असेल तर मग अडचण नाही. हा, आणखी नाही होतं बरं का कॉर्टिसॉलचं. बरं झालं तुमच्या ह्याच्यावर नाही. कॉर्टिसॉल काय करतं, तुमची झोप डिस्टर्ब करतं. कारण असं आहे की समोर जर का नाग आहे, वाघ आहे, तर मी झोपणार आहे का? तर त्याच्यामुळे कॉर्टिसॉल माझा हाय असेल तर मी झोपूच नाही शकत. म्हणून आपली झोप एफेक्ट होते. सर मिस केलं तुम्हाला, तुमचा विषय बराच बोललो मी, माफी मागतो तुमची थोडी. तर ती कॉर्टिसॉल डिस्टर्ब झालं की झोप डिस्टर्ब होते. झोप डिस्टर्ब झाली की ज्या स्ट्रेसमध्ये जी आपली हानी झालेली आहे शरीराची, किंवा जी शुगर वाढलेली आहे, बीपी वाढलेलं आहे, हे नॉर्मलाइज तर व्हायला पाहिजे ना. तर हे झोपेमध्ये नॉर्मलाइज होतं, कारण झोपेमध्ये रिलॅक्सेशन रिस्पॉन्स जास्त स्ट्रॉंग असतो. तर कॉर्टिसॉल वाढल्यामुळे झोपही डिस्टर्ब होतो, त्यामुळे तो रिलॅक्सेशन रिस्पॉन्स पण डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे ते मल्टिप्लाय होत जातं. आणि कॉर्टिसॉलची जी सायकल आहे, सूर्योदयाला वरती, दुपारी खाली, संध्याकाळी थोडं वरती, रात्री पूर्ण खाली. आता या सायकलमध्ये तुम्ही कधी पोहोचणार कॉर्टिसॉल? ते तर आणखीन वेगळं आहे. नाही ना, म्हणूनच कॉर्टिसॉल मोजणं फार सोपं आहे. तुम्ही कुठल्याही टेस्ट लॅबमध्ये गेला तर कॉर्टिसॉल तुम्हाला मोजून देतील. कॉर्टिसॉल मोजायला नॉन इन्व्हेसिव्ह मेथड्स पण आहेत. तुम्ही सलाईवामधनं सुद्धा कॉर्टिसॉल मोजू शकता. पण ते कॉर्टिसॉल सांगणार नाही तुम्हाला काय उपयोग काय त्याचा. प्रत्येकाचा रिस्पॉन्स वेगळा असतो कॉर्टिसॉल रिस्पॉन्स. म्हणून नाही तर मग किती सोपं होतं, कॉर्टिसॉल बघून डॉक्टरने सांगितलं असल्याला तुला एवढा स्ट्रेस आहे, लगेच झालं असतं काम. ते होत नाही ना. कारण आता संभाजीनगरला इथं पण आमचं युनिट होतं ट्रान्सफॉर्मरचं. आणि नाशिक 1996 साली जवळपास 10 लाखाची चोरी. तेव्हा म्हणजे सगळी अमाऊंट. तर मला खूप प्रचंड त्याचा ताण झाला. घरी आलो, बाबांना सांगितलं की असं असं झालंय, अशी अशी पोलीस केस करतोय, असं असं झालं. त्याने म्हणले हो का, बरं असं झालं बाबा ठीक आहे. आणि मी आत गेलो तर हे बाहेर त्यांचे ते योग शिक्षक कोणी आले, त्यांच्याबरोबर हसत हसत त्यांचं चालू होतं. मी वैतागलो. मी म्हणलो एवढा सिरियस प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय हसताय? आणि माझ्याकडे बघितलं, हसते. मला म्हणले मग तुझ्याबरोबर बसून रडल्याने काय पैसे मिळणार आहेत का? तर बरोबर आहे. पुढचं वाक्य त्यांनी मला सांगितलं, कंपनीतनं बाहेर येताना लॉक लावलं ना, कंपनीला लावलं. मग लॉक लावला तर विषय पण तिथंच ठेवून ना. विषय कशाला घरी आणला? घरी आणल्यानंतर ह्याच्यात काही वेगळं होणार आहे का? काही होणार. एकाशी बोलणं झालं, विषय संपला. मेंदू बरोबर लक्षात ठेवतो पुढच्या वेळेला काय झालं ते, तिथनं पुढे जातो. तो जर का विषय घोळला मनात तर स्ट्रेस रिस्पॉन्स होतो. हे नोन आहे. आता एखाद्या डॉक्टरचं
माझा एक मित्र सांगत होता मला, त्याने एक पेशंट बघितला आणि फार त्याची खराब झाली कंडिशन औषध देताना. म्हणला अरे फार खराब झालं यार, मला फार वाईट वाटतंय. तर तू कॅरी कशाला करतो? पुण्याला एक डॉक्टर बी कुलकर्णी म्हणून होते, मला त्यांच्याकडनं भगवद्गीता शिकायचा योग आला आणि आशुतोषची त्यांची खूप चांगली मैत्री होती. वयवर्ष 92 पर्यंत जगले ते. वयवर्ष 92ला त्यांचं शीर्षासनामध्ये पद्मासन करायचं ते. भगवद्गीतेचे अभ्यासक होते मोठे, उत्तम तब्येत. तर त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो. त्यांनी सांगितलं अरे माझ्या तब्येतीचं रहस्य सोपं आहे म्हणणे, कॅरी फॉरवर्ड 0. ते म्हणले रूल कर म्हणले तुला, नो कॅरी फॉरवर्ड. म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलं की आता माझं कोणाशी तरी बोलणं झालेलं आहे, तो वाद आहे, तो समज भांडण आहे असं समजतं. चालेल, जे काय झालं ते झालं म्हणल्यानंतर डोक्यातनं विषय काढून सोडून द्यायचा. पुढे काय होईल ते होईल, पुढचं पुढं विचार करून त्याचं काय होत हे नक्की आहे. मी विचार केला की ती स्ट्रेस रिएक्शन वाढत राहते माझ्या मनात. आता प्रॉब्लेम असा आहे की मी जर का ती स्ट्रेस रिएक्शन चालू ठेवली तर माझी बुद्धी काम नाही करत, मी चुकीचे निर्णय घेतो. हे नोन आहे. इट इज व्हेरी वेल अंडरस्टूड की इफ यू आर स्ट्रेस, कॉर्टिझॉल जर काही जास्ती असेल तर तुमचे डिसिजन्स चुकतात. हे नोन आहे सगळ्यांना, कारण मेंदूवरती परिणाम झालेला आहे ना, फंक्शन कमी झालेलं आहे ब्रेन फंक्शन स्ट्रेसमुळे. सो कॅरी फॉरवर्ड नील, त्याच्यासाठी नॉन अटॅचमेंट महत्वाची आहे वगैरे, हे 2 गोष्टी आहेत. पण ते 2 मिनिटं बाजूला ठेवू. आपण कॅरी फॉरवर्ड नील आपण करू शकतो, आता सुद्धा करू शकतो. एखादी मीटिंग झाली, विषय बंद. मी जर का विषय बंद केला तर माझा ब्रेन त्याच्यावरती चांगलं सोल्युशन उद्या काढतो. पण मी जर का सारखा त्याच्यावर विचार करत राहिलो तर कदाचित सोल्युशन मला मिळत नाही आणि चुकीचे सोल्युशन. तर म्हणून त्याला फक्त तुम्ही कॅरी फॉरवर्ड नील असा एक